महायुतीकडून उमेदवार जाहीर झाला, मात्र महाविकास आघाडीकडून अद्याप त्यांचा अधिकृत उमेदवार जाहीर झालेला नाही. काय वाटते कसं? महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही 17 जागा लढवून राहिलोय आणि 17च्या 17 जागामध्ये 100% आम्ही विजयी होणार आहोत. आता महाविकास आघाडीने कोणाला नेमायचं काय करायचं तो त्यांचा विषय आहे. काही फरक पडत नाही. कोणी दिलं तरी महायुतीचाच उमेदवार हमखास निवडून येणार नाही. पण दुसरीकडे काँग्रेसचे जे माजी प्रदेशाध्यक्ष ते म्हणतात की आम्ही विजयी होणार, मात्र उमेदवार निवडायला मात्र ते उशीर करत आहेत. कसं? त्यांना विचारा ना प्रश्न, आम्हाला कसं कळेल? रायगडमध्ये तटकरे यांच्या विरुद्ध आमदार महेंद्र गडवी यांच्या मुलीने सुद्धा अर्ज टाकले, त्या ठिकाणी सुद्धा वाचण्याची. असं आहे की इच्छुक अनेक असतात. प्रत्येक निवडणुकीमध्ये फॉर्म भरले जातात. अपेक्षाही असते की कदाचित काही त्यांनाही म्हणजे कदाचित उमेदवारी मिळू शकते. अशा अनेक ठिकाणी अनेक प्रकार असतात. पण शेवटी जे पक्षाच्या आणि महायुतीचा, आम्ही महायुतीमध्ये असून जे काही तिन्ही पक्षांनी ठरवलं तेच निर्णयाच्या पाठी सगळे उभे राहणार. आणि तटकरेचाही तिथला जे उमेदवारी आहे त्याच्यात कुठं पुणे विधान परिषद मतदारसंघामध्ये जो बाहेरून आलेली आहे ते विक्रम काकडेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. निष्ठावंतांना पक्षाने ठरवून सगळ्यांना विश्वासात घेऊन जे काही निर्णय केला आहे त्याच्या पाठी सगळ्यांनी उभं राहावं. आणि प्रत्येकांची इच्छाप्रमाणे प्रत्येक निर्णय होऊ शकत नाही, तरी देखील जे पुण्यातला आणि बाकी ठिकाणी स्थानिक स्तरावर जे काही परिस्थिती असते त्याच्यावरच निर्णय घ्यावा लागते. रायगडमध्ये, सातारामध्ये आणि सांगलीमध्ये सुद्धा काल महायुतीच्या नेत्यांनी अर्ज भरला, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री गैरहजर राहिले. ठीक आहे, म्हणजे सांगितलं ना, स्थानिक परिस्थिती काही इकडे तिकडची असू शकते. पण शेवटी जे काही महायुतीमध्ये जे काही आमच्या तिन्ही पक्षामध्ये निर्णय होईल ते निर्णयाच्या मागे प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि असंच होणार. काही चिंताचा विषय नाही. 17च्या 17 जागा आम्ही हमखास निवडून येणार. असं आहे, प्रत्येक ठिकाणी आत्तापासून आम्ही काही भाष्य करणं योग्य नाही. विड्रॉलची तारीख 4 तारखेला आहे. 4 तारखेपर्यंत जे काही अर्ज भरलेला असेल आणि नंतर कुठे कोणी माघार घेतली तर आतापासून त्याच्याविषयी बोलणं योग्य नाही. आमदार साठवले नाराज आहेत यामध्ये एकही जागा साहेब, आता महायुतीमध्ये 3 पक्ष आम्ही आहो आणि सोबत रामदासजीचाही पक्ष आहे. आणि रामदासजीचा जे काही म्हणजे जे काही अलायन्स आहे ते प्रामुख्याने BJP बरोबर आहे. आणि BJPनी त्यांना जे काही म्हणजे निकषप्रमाणे द्यायचे असेल ते त्यांनी ठरवावं. आम्ही त्यामध्ये बोलणं योग्य नाही. कांद्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्यास पुणे आणि नाशिक कांद्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार चिंतित आहे आणि त्यामुळेच दिल्लीच्या स्तरावर माननीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवराजसिंग चौहान कृषी मंत्री, प्रल्हाद जोशी खाद्य मंत्री, या सगळ्यांच्या मध्ये चर्चा झाली. आपले मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अनेक मान्यवर तिथे गेले होते आणि त्यामध्ये एक चांगला निर्णय केंद्र सरकारने केला आहे. त्या अनुषंगानं आता केंद्र आणि राज्य सरकार जे काही अडचण येत असतील त्याच्यासाठी अनुकूल राहील.